मे महिन्यातली दुपार. रेवती किचनमध्ये घामाने पूर्ण भिजली होती. तिची नणंद, नंदेचा नवरा, मुलं, घरातले बाकीचे लोक सगळे बाहेर गप्पा मारत बसले होते. तेवढं तिची नणंद नेहा हातात मोकळा ग्लास घेऊन किचनमध्ये आली. तिने रेवतीची अवस्था बघितली. रेवती घामाने पूर्ण भिजली होती. केस विस्कटलेले होते. पण नेहाच्या मनात तिच्याबद्दल दया येण्याऐवजी चेहऱ्यावर एक कुटील हसू आलं. तिने ग्लास किचन कट्ट्यावर आपटला आणि रागात म्हणाली, "वहिनी, तू काय कासवासारखं हळूहळू काम करत असतेस? बाहेर सगळे उकाड्यामुळे त्रासले आहेत. जरा सगळ्यांसाठी लिंबू सरबत तरी बनवून दे. आणि हो, त्यात साखर थोडी जास्त घाल. माझ्या नवऱ्याच्या सरबतमध्ये साखर जरा कमी घाल. त्यांना शुगर आहे." हे ऐकून रेवती म्हणाली, "पण ताई, आत्ताच मी सगळ्यांसाठी भजी बनवून पाठवली होती. अजून मी पिठाचा हात पण धुतला नाही." नेहा तोंड वाकडं करत म्हणाली, "म्हणून काय झालं वहिनी? पाहुण्यांचा पाहुणचार करायला मागे पुढे बघायचं नसतं. आणि तसंही आम्ही लोक वर्षातून एकदा सुट्टीला घरी येतो. मग एका महिन्यासाठी तू तुझा आराम, सुखसुविधा सोडू शकत नाहीस का? माहेरी मुलीचं मन राखलं गेलं नाही तर ते वाईट दिसतं." हे ऐकून रेवतीला खूप राग आला. पण तेवढ्यात मागून तिची सासू वनिता ताई आल्या आणि म्हणाल्या, "काय झालं नेहा बाळा? सरबत अजून तयार झाला नाही का?" तिची सासू सुनेकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाली, "रेवती, कान उघडे ठेवून ऐक. नेहा माझी एकुलती एक मुलगी आहे. तू त्यांच्यासाठी लिंबाचा सरबत बनवून देऊ शकत नाहीस का? खूप झालं नाटक करून. जाऊन अगोदर सरबत बनव आणि मग रात्रीच्या जेवणाची तयारी कर. सगळे पदार्थ माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या आवडीचे बनव." तिच्या सासूचे शब्द एवढे विषारी होते की रेवतीला वाटलं तिच्या जखमेवर कुणीतरी मीठ सोडलं आहे. संध्याकाळचे 6 वाजले होते. रेवतीचे शरीर आता साथ देत नव्हतं. ती सकाळी 5 वाजता उठली होती आणि तेव्हापासून घरातल्या कामाला लागली होती. अगोदर नंदेसाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी ब्रेड ऑमलेट, सासूसाठी कमी तेलाचे पोहे, नंदेच्या मुलांसाठी वेगळा नाश्ता, दुपारचे जेवण, सगळं आवरून ती किचनमधून बाहेर यायला लागली की कुणी ना कुणीतरी लगेच नवीन फरमाईश करत असायचं. तेवढ्यात तिचा नवरा रणजित किचनमध्ये आला आणि म्हणाला, "रेवती, खूप छान भजी बनवली होतीस. खाऊन मजा आली. पण यार, आता जरा आलं घालून चहा बनवला असतास तर बरं झालं असतं." दाजी बोलत होते की चहासोबत काहीतरी चांगलं खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवतीनं डोकं पकडलं आणि म्हणाली, "रणजित, तुम्हाला खरंच दिसत नाही का? काम करून करून मी मरायला आले आहे. का बघून न बघितल्यासारखं करत आहात? 1 महिना झाला तुमच्या बहिणीला तिच्या कुटुंबासोबत इथे येऊन. तिला तिच्या सासरी जायचं नाही का? इथे कायमचं ठाण मांडायचं आहे का? मी कुठली मशीन नाही रणजित. मी पण माणूस आहे. मला पण भावना आहेत. माझं शरीर पण काम करून करून थकून जातं." बायकोचं बोलणं ऐकून रणजितने इकडे तिकडे बघितलं आणि हळू आवाजात म्हणाला, "रेवती, मोठ्या आवाजात बोलू नकोस. आईला ऐकायला जाईल. हे बघ, ती माझी बहीण आहे. मग मी तिला जाण्यासाठी कसं बोलू? थोडे अजून सहन कर. अजून काही दिवसांचा तर प्रश्न आहे." रेवती म्हणाली, "काही दिवस? अहो, मागच्या 1 महिन्यापासून तुम्ही मला हेच बोलत आला आहात. तुम्हाला माहीत आहे त्या इथे का राहिल्या आहेत? कारण त्यांना त्यांच्या सासरी त्यांच्या नंदेची सेवा करायला लागू नये म्हणून. त्या इथे राणी बनून माझं रक्त पीत आहेत. म्हणजे सासरी त्यांना काम करायला लागू नये. आणि तुम्ही तुमच्या आईच्या पदरामागे लपून मला घाणेच्या बैलासारखं काम करताना बघत बसला आहात." आता याचं रणजितजवळ काहीच उत्तर नव्हतं. रात्रीच्या जेवणाची वेळ होत आली होती. नेहा हॉलमध्ये सोफ्यावर पाय पसरून TV बघत बसली होती. रेवती किचनमध्ये गरम गरम चपाती बनवत होती. तेवढ्यात नेहा किचनच्या दारात येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "वहिनी, चपातींना जरा जास्त तूप लाव. आणि हो, उद्या सकाळी मला नाश्त्यामध्ये छोले भटुरे खायचे आहेत. नितीन बोलत होते की तुझ्या हातचे छोले खूप चवदार असतात." रेवती तिच्याकडे न बघता म्हणाली, "ताई, उद्या सकाळी मला बनवायला जमणार नाही. माझं डोकं आणि अंग खूप दुखत आहे. मला आरामाची गरज आहे." तिचं बोलणं ऐकून नेहाच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ती पाय आपटत तिच्या आईजवळ गेली आणि म्हणाली, "आई, बघ ना, तुझी सून किती नखरे करत आहे.
बोलत आहे, उद्या नाश्ता बनवायला जमणार नाही. मी माझ्याच घरात उपाशी राहायचं का? माझा नवरा काय बोलेल? जर तिचं एवढंच दुखत असेल तर तिच्या माहेरी का निघून जात नाही? मुलीचं बोलणं ऐकून वनिताताई रागात फणफणत किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, रेवती, हा काय फालतूपणा आहे? माझ्या मुलीने काहीतरी फरमाईश केली आहे आणि तू करायला नकार दिलास. तुझी हिंमत कशी झाली? हे माझं घर आहे आणि या घरात माझी आणि माझ्या मुलीची मर्जी चालणार. तू आजारी असू दे, नाहीतर काहीही असू दे. उद्या सकाळी नाश्त्याला छोले भटुरे तयार पाहिजेत म्हणजे पाहिजेत. समजलं का तुला? सासूचे बोलणे ऐकून रेवतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रात्रीचं जेवण झालं. सगळे लोक आपापल्या खोलीत जाऊन झोपले. रेवती पण किचन आवरलं आणि झोपायला गेली. रात्री घरातले सगळे गाढ झोपले होते, पण रेवतीला झोप येत नव्हती. तिला तहान लागली होती, म्हणून ती पाणी पिण्यासाठी खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं तर तिची सासू आणि नणंद दोघी हळू आवाजात काहीतरी बोलत होत्या. रेवती लगेच खोलीत गेली आणि तिचा फोन घेऊन बाहेर आली. रेवती तिथेच थांबली आणि त्या दोघींचं बोलणं ऐकायला लागली. तिने फोनमध्ये त्याचं रेकॉर्डिंग सुरू केलं. नेहा तिच्या आईला म्हणाली, आई, तिकिटाचं काय करायचं? नितीन बोलत आहेत, आता घरी निघायला पाहिजे. वनिताताईंनी तिचा हात पकडला आणि म्हणाल्या, अगं वेडी झाली आहेस का? आत्ता लगेच जाऊ नकोस. तुझी नणंद अजून तिच्या घरी परत गेली नाही. जर आत्ता तू परत गेलीस तर तुला तिची हमाली करायला लागेल. इथे राहा आणि मजा कर. या रेवतीला आपण दाबून ठेवूया. ती नोकरांसारखं काम करेल आणि तू राणीसारखं राज्य करशील. जोपर्यंत तुझी नणंद तिच्या सासरी गेल्याचं समजत नाही, तोपर्यंत तरी तू इथेच आरामात राहा. आईचं बोलणं ऐकून नेहा गालातल्या गालात हसायला लागली आणि म्हणाली, आई, तू पण ना कमालच करतेस. बिचाऱ्या वहिनीला तर माहीतच नाही की मी माझ्या नंदेचा बदला इथे तिच्यावर काढत आहे. हे ऐकून रेवती सुन्न झाली. ती विचार करू लागली की ज्या नंदेला मी माझी बहीण समजून तिची सेवा करत होती, ती विषारी सापासारखी माझ्यावर फणा काढून मलाच डसते. तिने तर स्वप्नात पण कधी असा विचार केला नव्हता की तिची नणंद तिच्यासोबत असं वागत असेल. रेवती मनात विचार करायला लागली की जी सासू मला त्यांच्या मुलीसारखं मानत होत्या, खरं तर त्या स्वतःच्या मुलीसाठी माझा गुलामासारखा वापर करून घेत होत्या. रेवतीने रागात मुठ्या आवळल्या. तिने मनातल्या मनात निर्णय घेतला होता, आता खूप झालं. आता मी या दोघींना चांगलीच अद्दल घडवणार. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा नेहमीप्रमाणे अंथरुणावर लोळत पडली होती आणि मनातल्या मनात छोले भटुरे खाण्याची स्वप्न बघत होती. सकाळचे 8 वाजले होते, पण आज किचनमधून नाही कुठल्या पदार्थाचा, ना चहाचा वास येत होता आणि नाही भांड्यांचा आवाज ऐकू येत होता. पूर्ण घरात एक विचित्र शांती पसरली होती. वनिताताई त्यांच्या खोलीतून बडबडत बाहेर येत म्हणाल्या, अगं रेवती, तू अजूनपर्यंत तोंडावर घेऊन झोपली आहेस का? बघ तरी, सूर्य डोक्यावर आला आणि महाराणी अजूनपर्यंत माहीत नाही. नेहाची मुलं भुकेने रडत होती. हे बघून तिची सासू रागात सरळ रेवतीच्या खोलीकडे गेली. दार न वाजवता सरळ खोलीत घुसली. पण जो नजारा त्यांनी डोळ्यांनी बघितला त्याने त्यांचे डोळेच पांढरे व्हायचे बाकी होते. रेवती झोपली नव्हती, तर छान तयार होऊन मेकअप करून चेहऱ्यावर हसू घेऊन बेडवर आरामात पुस्तक वाचत बसली होती. ते बघून तिची सासू म्हणाली, सुनबाई, हा काय तमाशा लावला आहेस? तू अजूनपर्यंत आवरून इथेच बसली आहेस. किचनमध्ये येऊन काय तुझा बाप छोले भटुरे बनवणार आहे का? रेवतीने पुस्तकातून नजर वर करून सासूकडे बघितलं आणि म्हणाली, आई, आजपासून किचन बंद राहणार आहे. आणि हो, माझ्या बाबांचं नाव मध्ये घेऊ नका, कारण आजपासून या घरात फक्त माझा हुकूम चालणार आहे. हे ऐकून तिच्या सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रागात म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी या आवाजात बोलण्याची? उठ आणि आत्ताच्या आत्ता किचनमध्ये जा, नाहीतर आज तुझी अशी हालत करेन की तुझ्या माहेरचे लोक पण तुला ओळखणार नाहीत. रेवती उठली आणि सासूच्या अगदी जवळ जाऊन उभी राहून म्हणाली, आई, आता मी तुमच्या धमकीला अजिबात घाबरणार नाही आणि नाही तुमच्या मुलीचे नखरे उचलणार आहे.
काल रात्री तुमच्या दोघींची झालेली मीटिंग मी बघितली आणि ऐकली पण आहे. तेवढ्यात नेहा तिथे आली आणि म्हणाली, वहिनी, छोले भटुरे कुठे आहेत? माझ्या मुलांना भूक लागली आहे. नितीन पण आवरून बसले आहेत. रेवती म्हणाली, नेहाताई, छोले भटुरे तर मिळणार नाहीत, पण हो, एक आरसा तुमच्यासाठी नक्की घेऊन आले आहे. हे ऐकून नेहाचा चेहरा पांढरा पडला. रणजित पण गोंधळ ऐकून खोलीत आला आणि म्हणाला, काय चालू आहे रेवती? तू एवढ्या सकाळी सकाळी आवरून मेकअप करून का बसली आहेस आणि नाश्ता का बनवला नाहीस? रेवती नवऱ्याकडे बघून म्हणाली, रणजित, आज निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. असं म्हणत रेवतीने तिच्या फोनवर केलेलं रेकॉर्डिंग सुरू केलं. हे तेच रेकॉर्डिंग होतं जे काल रात्री रेवतीनं केलं होतं. जसं नेहा म्हणाली, बिचाऱ्या वहिनीला तर माहीतच नाही की मी माझ्या नंदेचा बदला इथे येऊन घेत आहे. हे ऐकून रणजितने लाजेने मान खाली घातली. नितीन पण हे सगळं ऐकलं होतं. तो उठून सरळ बायकोजवळ गेला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, म्हणजे हेच कारण होतं की तू मागच्या 1 महिन्यांपासून इथून घरी जायला नको बोलत होतीस. माझी बहीण घरी येणार होती आणि तुला तिला घरात घुसून द्यायचं नव्हतं. नेहा, मला लाज वाटत आहे की तू माझी बायको आहेस. नेहाने जेव्हा बघितलं की चारी बाजूंनी ती अडकली आहे, तेव्हा तिने तिचा शेवटचा डाव खेळला. तो म्हणजे तिने खाली बसून रडायला सुरुवात केली आणि म्हणाली, आई, बघ ना, दादा बहिणी दोघं मिळून मला घरातून बाहेर काढायला निघाले आहेत. एका मुलीचा तिच्या माहेरी हक्क नसतो का? मी इथे 2 घास पण सुखात बसून खाऊ शकत नाही का? तिची आई परत तिची बाजू घेत म्हणाली, रणजित, बघितली का तुझ्या बहिणीची अवस्था? तुझ्या बायकोने तिला किती मानसिक टॉर्चर केलं आहे. रेवती, तू आत्ता लगेच या घरातून निघून जा. रेवती शांत होती. तिने तिची पर्स उचलली आणि म्हणाली, आई, मी घरातून तर जाणार आहे, पण या घरातून मी एकटी जाणार नाही. रणजित, तुमच्यात जरा जरी स्वाभिमान उरला असेल तर माझ्यासोबत चला, आणि जर यायचं नसेल तर तुमच्या या राजकुमारीची सेवा तुम्ही स्वतः करा. मी आजच नेहाताईंच्या नंदेला फोन करून सांगणार आहे की त्यांची वहिनी इथे माहेरात आरामात मजामस्ती करत आहे. हे ऐकून नेहा चिडली आणि ओरडत म्हणाली, नको वहिनी, असं करू नकोस. त्या माझं घर बरबाद करतील, माझं जगणं मुश्किल करून ठेवतील. रेवती खुर्चीवर बसून म्हणाली, मग चला ताई किचनमध्ये. आज सगळ्यांसाठी चहा नाश्ता तुम्ही बनवणार आहात आणि मी बाहेर बसून वाट बघणार आहे. आणि हो आई, तुम्ही शिरा बनवणार आहात, जसा तुम्हाला आवडतो तसा. आजपासून या घरात कामाची वाटणी होईल, कुणाची सेवा नाही. नितीनने त्याची तिकीटं काढली आणि म्हणाला, नेहा, आत्ताच्या आत्ता आपलं सामान पॅक कर. आपण आजच आपल्या घरी परत जाणार आहोत. वनिताताईंनी जावयाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नितीन म्हणाला, आई, सुट्ट्या संपल्या आहेत. आता इथे फक्त तिरस्कार उरला आहे. आणि रेवती, आम्हाला माफ कर. आम्ही तुला खूप त्रास दिला. नेहा इच्छा नसताना पण तिच्या खोलीत गेली. तिच्या डोळ्यात आता तो गर्व नव्हता, तर तिच्या चेहऱ्यावर नंदेची भीती आणि बहिणीबद्दल तिरस्कार होता. वनिताताई किचनमध्ये एकट्या उभ्या होत्या. रेवतीने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाली, आई, साखरेचा डबा तिथे रॅकवर ठेवला आहे आणि चहा जरा कडकच बनवा, कारण आज मला माझा आनंद साजरा करायचा आहे. नेहाने तिचं सामान पॅक केलं होतं. नेहाच्या डोळ्यात पाणी तर होतं, पण ते पश्चातापाचं नव्हतं, तर ती हरली होती त्याचं होतं. ती जाता जाता रेवतीजवळ आली आणि तिच्या कानात कुजबुजत म्हणाली, वहिनी, तू आज जिंकली आहेस, पण लक्षात ठेव, या घरात आज पण माझ्या आईचा हुकूम चालतो. मी निघाले आहे, पण तुला पण सुखाने जगून देणार नाही. रेवती तिच्या डोळ्यात बघून उत्तर देत म्हणाली, ताई, जे घर दुसऱ्यांच्या शापावर टिकलेलं असतं ते मातीत मिसळायला वेळ लागत नाही. तुम्ही तुमच्या नंदेची काळजी घ्या, सेवा करा. मी ऐकलं आहे त्या तुमच्यापेक्षा पण जास्त चतुर आहेत. नेहा पाय आपटत घरातून निघून गेली आणि वनिताताई दारात उभ्या राहून मुलीला जाताना बघत होत्या. नेहा गेल्यानंतर वनिताताईंनी सुनीकडं अशा नजरेने बघितलं जणू तिला कच्ची चावून खातील, पण काही बोलल्या नाहीत.
किचनमध्ये जाऊन फक्त भांडी आपटण्याचा आवाज ऐकू येत होता. रणजित रेवतीचा हात हातात घेऊन म्हणाला, रेवती, सगळं ठीक तर होईल ना? आज आई खूप रागात आहे. रेवतीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, रणजित, घाव खोल आहे, मग भरायला वेळ लागणार ना? पण आता मी कुणापुढे वाकणार नाही. असेच 2-4 दिवस निघून गेले. रेवतीच्या सासूने तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्या स्वतः त्यांचे जेवण बनवून खात होत्या. रेवती प्रयत्न करत होती, पण तिची सासू तिला भाव देत नव्हती. एक दिवस दुपारी दार वाजलं. रेवतीने दार उघडलं तर दारात एक उंच सुंदर बाई उभी होती. तिने गॉगल घातला होता. हातात एक डिझायनर बॅग आणि चेहऱ्यावर अहंकार होता. ती नेहाची नणंद श्वेता होती. वनिताताई तिला बघून म्हणाल्या, अरे श्वेता, तू इथे अचानक? श्वेता घरात आली आणि सोफ्यावर अशी बसली जणू ती या घराची मालकीण आहे. तिची नजर रेवतीवर होती, जी पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. श्वेता म्हणाली, नमस्कार काकू. नेहा वहिनी परत घरी आली आहे, म्हणून मी विचार केला की आता स्वतः जरा फिरून यावं. मी असं ऐकलं आहे की तुमच्या सुनेने पूर्ण घर हलवून ठेवलं होतं. असं म्हणत श्वेताने तिरक्या नजरेने रेवतीकडे बघितलं. रेवतीला समजलं होतं की नेहाने तिच्या नंदेला इथे बदला घेण्यासाठी पाठवलं आहे. श्वेता साधारण बाई नव्हती. ती नेहापेक्षा 2 पावलं पुढं होती. प्लॅन कारस्थान करायला माहीर होती. श्वेताला आलेली बघून वनिताताईंच्या चेहऱ्यावर चमक आली. त्यांना सुनेला धडा शिकवण्यासाठी पार्टनर मिळाला होता. आल्या आल्या श्वेताने तिचा खेळ सुरू केला. काकू, हा कसला चहा बनवला आहे तुमच्या सुनेने? यात तर साखर खूप कमी आहे. आणि ही बिस्किट मी खात नाही. आमच्या इथे पाहुण्यांच्या समोर समोसे, भजी बनवून ठेवतात. रेवतीची सासू आगीत तेल ओतत म्हणाली, काय सांगू तुला श्वेता बाळा, इथे तर मला स्वतःचं काम स्वतः करायला लागतं. माझ्या सुनेला माझ्यासाठी वेळच नसतो. रेवती खूप शांतपणे म्हणाली, श्वेताताई, जर तुम्हाला समोसे भजी खायचे असतील तर हॉटेल जवळच आहे. आणि राहिली गोष्ट चहाची, तर तब्येतीसाठी साखर कमीच चांगली असते. श्वेताने चहाचा कप टेबलवर आपटला आणि म्हणाली, रेवती बहिणी, तुझं तोंड खूप चालत आहे. नेहा वहिनी बरोबर बोलत होती. तू या घरची सून नाहीस, तर या घराला लागलेली वाळवी आहेस, जी नात्यांना खात आहेस. पण लक्षात ठेव, मी इथे फक्त फिरण्यासाठी आले नाही, तर इथे सफाई करायला आले आहे. त्या दिवशी रात्री रेवतीला श्वेता आणि तिच्या सासूचा खोलीत हळूहळू बोलताना आवाज ऐकू आला. रेवती दारात जाऊन उभी राहिली आणि त्या दोघींचं बोलणं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. श्वेता म्हणाली, काकू, तुमच्या सुनेला सरळ रस्त्यातून बाजूला करणं मुश्किल आहे. आपल्याला तिच्या इज्जतीवर वार करायला पाहिजे. रणजित दादा खूप भोळा आहे. जर आपण त्याला हे पटवून दिलं की रेवती बहिणीचं बाहेरच्या पुरुषासोबत चक्कर चालू आहे, तर तो तिला घरातून हाकलून देईल. हे ऐकून वनिताताई थोड्या दचकल्या आणि म्हणाल्या, पण श्वेता, रणजित आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल? श्वेता म्हणाली, हो काकू, माझ्याजवळ खूप छान प्लॅन आहे. माझा एक खूप जुना मित्र आहे, जो खूप छान ॲक्टिंग करतो. बस त्याला एक दिवस रेवतीचा प्रेमी म्हणून इथे घेऊन यायचं आहे. बाकी सगळं सांभाळून घेईन. हे ऐकून रेवतीच्या अंगावर काटा आला. तिला समजलं होतं की नेहाने तिच्या नंदेला फक्त तिला त्रास देण्यासाठीच नाही, तर तिचं घर तोडण्यासाठी पाठवलं होतं. दुसऱ्या दिवशी श्वेताने रणजितसमोर नाटक सुरू केलं. ती म्हणाली, दादा, आज मी वहिनीचा फोन बघितला. त्यात राहुल नावाच्या मुलाचे खूप प्रेमाचे मेसेज होते. हे ऐकून रणजित चकित झाला. काय? शक्यच नाही. तेवढ्यात रेवती खोलीत आली. तिच्या हातात श्वेताचा फोन होता. ती म्हणाली, अहो रणजित, जर इज्जतीचा विषय निघालाच आहे, तर जरा हे पण बघा की तुमची ही लाडकी पाहुणी तिच्या वहिनीसोबत मिळून काय प्लॅन करत आहे. असं म्हणत तिने रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यात श्वेता आणि वनिताताईंचा आवाज होता. त्यासोबतच तिने श्वेताच्या फोनवर असलेले मेसेज पण दाखवले. त्यात ती नेहाला पैसे मागत होती. त्यात लिहिलं होतं की नेहा वहिनी, तुझ्या माहेरातून तुझ्या बहिणीला रेवतीला घरातून बाहेर काढण्याच्या बदल्यात तू मला हे 1 लाख रुपये देण्याचे वचन दिले आहेस. त्याचा पहिला हप्ता पाठवून दे. हे बघून रणजितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने श्वेताकडे बघितलं. तिचा चेहरा आता बघण्याच्या लायकीचा झाला होता.
रणजित म्हणाला, म्हणजे श्वेता, तू इथे पैसे घेऊन माझा घर संसार तोडायला आली होतीस? रणजितने श्वेताचा हात पकडला, तिची बॅग घेतली आणि तिला घरातून बाहेर काढत म्हणाला, जाऊन तुझ्या बहिणीला म्हणजे माझ्या बहिणीला नेहाला सांग की तिचा भाऊ आजपासून तिच्यासाठी कायमचा मेला आहे. इथून पुढे या घराकडे नजर वर करून जरी बघितलं तर हे सगळे मेसेज पोलिसांना मी पुरावे म्हणून दाखवेन. श्वेता समजावत राहिली, पण रणजितने तिच्या तोंडावर दार बंद करून घेतलं. वनिता एका कोपऱ्यात शांत उभ्या राहिल्या होत्या. रेवती त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, आई, मुलीचा मोह वाईट नसतो, पण त्या प्रेमात आंधळ होऊन दुसऱ्यांच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करणं पाप असतं. आज तुम्ही तुमच्या मुलाला पण गमावलं आहे. जर मी वेळेवर सावधान झाले नसते तर आज माझं आयुष्य बर्बाद झालं असतं. हे ऐकून तिची सासू रडायला लागली. त्यांना पहिल्यांदा त्यांच्या चुकीची आणि त्यांच्या मुलीच्या मनात असलेल्या विषाची जाणीव झाली होती. त्यांनी सुनेचा हात पकडला आणि म्हणाल्या, रेवती, मला माफ कर. मी वयाने मोठी असून पण बुद्धीने सगळ्यात छोटी निघाले. रेवतीने त्यांना मिठी मारली. त्या दिवसानंतर खरंच त्यांच्या घरात शांती आली, पण ती विश्वासाची आणि प्रेमाची होती.